नमस्कार अमरावती। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असून 22 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। या सोडतीकडे अमरावतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अमरावती महानगरपालिकेत तब्बल 8 वर्षांनंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व इतर सभापती पुन्हा दालनात बसणार असल्याने प्रशासनात हालचालींना वेग आला आहे। महापौर कक्षाचे सुमारे 5 लाख रुपये खर्चून सौंदर्यीकरण करण्यात आले असून कक्ष पूर्णपणे सज्ज करण्यात आला आहे। सोबतच इतर पदाधिकारी करिता दालने नव्याने सौंदर्यीकरण करून सज्ज झाले आहे। महापौर निवडीनंतर स्थायी समिती सभापतीसह इतर समितीवर नगरसेवकांची निवड होऊन 22 प्रभागातील विविध समस्या घेऊन नागरिक थेट मनपात दाखल होणार असल्याने प्रशासन राज संपून लोकप्रतिनिधींचे राज पुन्हा सुरू होणार आहे। सत्ताधारी पक्षाचा महापौर व गटनेता कोण असेल तर विरोधकांमधील पक्षनेते पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। महत्त्वाचे म्हणजे मनपा सत्तेसाठी कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार घोडदौड सुरू असून कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणाकडे हातमिळवणी करणार याबाबत राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत। महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती पद कोणाच्या वाटेला जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असून अमरावतीच्या राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता आहे। नगरसेवकांचं निवडणूक संपलंय, आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर महापौरकडे। महापौर आरक्षणाची सोडत 22 जानेवारी म्हणजे उद्याला दुपारपर्यंत होणार आहे आणि त्यानंतरच पक्षांचं संपूर्ण राजकीय समीकरण जुळणार आहे। कोणत्या पक्षाचा महापौर अमरावतीच्या महापौर पदावर बसणार आहे। नवीन सज्ज, सुसज्ज आणि सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या या नवीन इमारतीमध्ये महापौर कक्षामध्ये महापौर कोणत्या पक्षाचा बसेल याचा सर्व लक्ष लागले आहे। अजय शृंगारे, विदर्भ, अमरावती।